जय शिवराय मित्रांनो. के.बी. पाटील हॉस्टेलच्या माध्यमातून सांगत असताना संचालक आत्माराम संभाजीराव सौराते मी आपणास आवाहन करतो की येत्या 1 फेब्रुवारी 2026 पासून आपल्या हॉस्टेलची 10वी आणि 12वी ची बॅच सुरू होत आहे. आणि ती बॅच सुरू होत असताना आता जस्ट 10वी मुलांना सध्या आपण प्रवेश देत आहोत आणि 12वी मुलांना पण प्रवेश देत आहोत. तर सर्व पालकांना विनंती आहे, आपण येत्या 1 फेब्रुवारी पासून आपल्या पाल्याला चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये तर ट्युशनसाठी ऍडमिशन घेतच आहात, पण त्यांना चांगल्या हॉस्टेलची निवड करणं सुद्धा गरजेचं आहे. त्यामुळे आपण के.बी. पाटील हा एक आपल्यासाठी बेस्ट पर्याय आहे. आपण विद्यार्थ्यांना जेवण, 2 वेळचं जेवण, 1 टाईमचा नाश्ता, त्याचबरोबर त्यांना एक सुसज्ज लॅब हे तर पुरवतोच. त्याचबरोबर विद्यार्थी योग्य वेळी ट्युशनला जातो किंवा नाही आणि आल्याच्या नंतर तो अभ्यास करतो की नाही, या सर्व गोष्टींकडे वैयक्तिक लक्ष देत असतो. आणि मला जाणीव आहे, मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि आपण आपल्या रक्ताचं पाणी करून विद्यार्थ्यांना इकडे पैसे पाठवत असता. तुमच्या एका एका रुपयाची ते किती कष्टानं कमवता याची मला जाण आहे. आणि आपण सुद्धा आपल्या पाल्याला हॉस्टेल निवडत असताना किंवा ट्युशन निवडत असताना योग्य ट्युशनची किंवा हॉस्टेलची निवड करणं गरजेचं आहे. आणि मी जवळ-जवळ 2017 पासून या क्षेत्रामध्ये काम करत असून, मी आतापर्यंत कुठल्याही विद्यार्थ्याला आपण आपल्या मुलासारखं कसं प्रेम देता येईल आणि त्यांना कशा चांगल्या पद्धतीनं गुणवत्ता त्यांची प्राप्त करता येईल यासाठी कटाक्षाने लक्ष देत असतो. आणि आपलं सध्या एकच लक्ष आहे, की ते फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांवरती लक्ष. आपला बाकी कुठलाही पक्ष नाही किंवा कुठलंही काही नाही. विठ्ठल कांगणे सर सांगतात त्या पद्धतीनं शिक्षकांचं एकच लक्ष, विद्यार्थ्यांवरती लक्ष. शिक्षकांचा एकच पक्ष, विद्यार्थ्यांवरती लक्ष. तर मी त्या पद्धतीनं चालत असून आपणा सर्वांना विनंती आहे, की आपण ऍडमिशन घेत असताना आपल्या पाल्याला योग्य हॉस्टेलमध्ये किंवा योग्य ट्युशनमध्ये ऍडमिशन घेऊन आपल्या पाल्याची प्रगती करून घ्यावी. एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.